आणि आता ब्रेक नंतर पुन्हा एकदा पाहणार आहोत सविस्तर विशेष। तर चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनी 36,000 मतांनी विजय मिळवला, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना तब्बल 40,000 मतं मिळाली। परिणामी नाना काटेंचा पराभव झालाच। चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगतापांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला। सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीचा निकाल संध्याकाळी 6च्या दरम्यान लागला। पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अश्विनी जगतापांनी टिकवली। जगताप यांनी 1.25 लाखापेक्षा जास्त मतं घेतली। अश्विनी जगताप विजयी होणार हे दुपारीच स्पष्ट झालं होतं। सर्व बीजेपीचे दिग्गज नेते आणि सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक आणि सर्व जी जनतेने मला जो पाठिंबा दिलेला आहे त्यांनी सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्याच्यामुळे मी एक पाऊल पुढे टाकून हा विजय मिळवलेला आहे। अश्विनी जगताप यांनी मोठा विजय मिळवला, मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी चांगलंच झुंजवलं। नाना काटेंची मतं ही लाखाच्या जवळपास पोहोचली। दुसरीकडे अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंनी मिळवलेली 40,000 मतं अश्विनी जगतापांच्या पथ्यावर पडली। मतं विभागणी झाली नसती तर वेगळं चित्र दिसलं असतं, अशी खंत नाना काटेंनी व्यक्त केली। भाजपला त्यांचा पराभव दिसत असल्या कारणाने त्यांनी 2 दिवस अगोदर पैशाचा वापर आणि पोलिसांचं बळ वापरून आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला बसवण्यात आलं। 4-5 तास बसवलं, त्यामुळे आमचे काही कार्यकर्ते मतदारापर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु त्यांचा पैसा हा मतदारापर्यंत पोहोचला आणि त्यांनी पैशाच्या जीवावरती हे इलेक्शन जिंकलेले। पराभवासाठी जर तरला अर्थ नसतो, कारण राजकारणात 1+1 2 होतीलच असं खात्रीशीरपणे सांगता येत नाही। त्यामुळेच अश्विनी जगताप यांनी मिळवलेला मोठा विजय भाजपच्या कार्यकर्त्यांना सुखावणारा ठरला। सहानुभूती आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर अश्विनी जगतापांचा मोठा विजय साकारला गेला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।